हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आणि आता वाजलेले आहेत मॉर्निंगचे 3:30 आणि एवढ्या सकाळ सकाळी व्लॉग मी चालू केलेला आहे बिकॉज त्याला पण काहीतरी रिझन आहे. आज 4 तारीख आहे आणि 1 तारखेलाच इथून 2 महिने कंप्लीट झालेले ऑलरेडी. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या 1 तारीखला निघणार होतो, बट तिकीटच नव्हती भेटत. सो फायनली 4 तारीख आहे. ते पण खूप मगजमारी करून तिकीट भेटलेली आहे आणि बाकी पॅकिंग बिकिंग तर झालेली आहे आणि थोडा नाश्ता विष्टा चालू आहे. आता 3:30 वाजलेले आहेत. भूक लागलेली जाम. परत आता प्रवास आहे. मुंबईला येतोय मी रिटर्न. छत्तीसगढ़ टू मुंबई ब्लॉक. रिटर्न मुंबई जा रहे भाई 2 महिन्यानंतर. त्यामुळे हा ब्लॉग मी चालू केलेला आहे. सो पहिले मॅगी एन्जॉय करतो. खूप भूक लागले, पहिले खाऊन घेतो, देन तुम्हाला भेटतो. ब्लॉग हा कंटिन्यू राहणार आहे मुंबईपर्यंत. ब्लॉगमध्ये राहा, बघा ब्लॉग. बाकी मी माझ्या रूममध्ये वरती मी माझी मॅगी एन्जॉय करतो. तुम्ही तुमच्या घरी बसून हा ब्लॉग एन्जॉय करा. सुबह 4 बजे आके कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. पहले सुबह है तो दरवेळीप्रमाणे हाकेला धावून येणारे आमचे लोचन भाऊ साहू लोचन साहू 4 वाजता सकाळ सकाळी आलेत. इथून 22 किलोमीटर आहे रेल्वे स्टेशन. सो 22 किलोमीटर आता गाडीने जाऊ रेल्वे स्टेशनला, खरसिया रेल्वे स्टेशन. आणि मग तिकडे ट्रेन आहे आणि बाकीचे पण तिकडेच भेटणार आहेत. जो माझ्यासोबत आहे मुंबईला राहतो तो डेडिकेशन एवढं आहे की तो नाईट शिफ्टला परत रात्री एका साईडवर गेला आहे, जे खरशियापासून जास्त नाही 10-15 किलोमीटरवरती असेल. एक वेदांता करून साईड आहे. सो त्याला नको जाऊ बोलत होतो तरी तो गेलेला आहे. कसम गया खांदा ऐसा रखोगे ये. चलो निघाले भाई. जाणार आता 22 किलोमीटर इथून गाडीने. थंडी तर लागते. काल रात्रभर पाऊस पडत होता, रात्रभर. सो खूप थंड हवा सुटलेली आहे भाई. कोळसाच कोळसा, इकडे कोळसाच कोळसा आहे, सगळीकडे कोळसा आहे. ती एक समोर लागली आहे ट्रेन, ह्याच्यात पण कोळसा आहे. ही पण खूप कोळसा आहे भाई. फायनली खरसिया स्टेशनला पोहोचले. ते लोक पण येत आहेत, त्यांना पण भेटूया. चला इधर लगेगा B1 उसके ऊपर आइए ना पड़े तो. कहाँ पे आया है गाड़ी? ये तो यहीं खड़ा है आउटर में, भूपदेव पर है. ये बात डाल दिया ब्लॉग में, डाल दिया भाई. तेरा कोच नंबर क्या है? B1. और मेरा कौन सा है? A2. एक ही ट्रेन में ये अलग अलग कोच क्यों है भाई? ये टिकट निकालने वाला ये है, मैंने करवाया. इसको पकड़ो. एक ही गाड़ी है, ये अलग अलग क्यों है? गाड़ी 2 डिब्बे भाई. ट्रेनचे तिकीटच भेटत नाही म्हणून भाईनी एकाच ट्रेन मध्ये अलग अलग कोचवाले काढलेली आहे. तो कुठले यानंतर येणार आहे आपली शालीमार एक्सप्रेस. आणि तिकीटचा ते तुम्ही बोलत होतो मसला आहे तिकीटचा मसला आहे. मसला हाच होता. एकच ट्रेन आहे दोघांची, पण A2 आणि B1 असा अलग अलग कोचेस, एकदम अलग अलग डब्बे आहेत आणि मध्ये 6 डब्यांचा डिफरन्स आहे. तो आता विषय असा आहे की ट्रेन 26 साठी असणार आहे, ऑन द वे. फायनली फुल पॅक, फुल चिल्ड AC मध्ये. बिछाना प्रॉपर मऊ आहे गादी, एकदम पिलो वगैरे आहे. बॅगला पण लॉक लावून एकदम खालती टाकलं, काही टेन्शनच नाही. बस सगळं मनासारखं आहे. पण एक टास्क आहे
26 hours ट्रेनमध्ये काढायचे. 26 hours म्हणजे आज 5:30 वाजले. डायरेक्ट उद्या सकाळी 5:30, 7 वाजतील ट्रेन लेट असेल. पूर्ण ट्रेनमध्ये काढायचं आहे आजचा पूर्ण दिवस आणि रात्र. तोच टास्क आहे. एक चॅलेंज पण आहे 24 hours की ट्रॅव्हलिंग इन ट्रेन. बघूया मग ते चॅलेंज कंप्लीट करूया. बघूया कसं काय होतं. सध्या तर मस्त पिलो वगैरे भेटलं आहे. कम्फर्ट आहे फुल. एक नंबर कम्फर्ट आहे. आता तर झोपायचा विषय आहे. माहीत नाही कधी उठेन कधी नाही. उठेल तेव्हा उठेन. मला अपडेट देत राहतो. व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला. टास्क कंप्लीट करायचा आपल्याला. गुड मॉर्निंग गाईज. परत एकदा 11 वाजलेत आणि मस्त झोपलेलो. बिकॉज 2:30 वाजताची गाडी होती. बोललो 2:30 वाजता गाडी येईल मग गाडीत झोपीन म्हणून रात्र जागावून काढली. बट गाडी लेट आहे ही आणि ही गाडी सकाळी 5:30 वाजता आली आहे स्टेशनला. चांगलं केलं की आम्ही ते लाईव्ह स्टेटस बघत होतो. सारखं चेक करत होतो. त्या हिशोबाने घरातून निघालो. मी सकाळी 4 वाजता घर सोडलं. सो झोप तर पूर्ण खोबरं झालेलं. झोपेचं मस्त. मग गाडीमध्ये जसं आलं आहे तसं वरती जाऊन ब्लँकेट वगैरे घेऊन फुल चिल्ड AC चिल केलं. एकदम झोपून गेलो आहे मस्त. सो आता उठतोय. 11 वाजलेत आता. तर थोडं खाण्यापिण्याचा विषय आहे. बाकी कोळसा तर काय पिच्छा सोडत नाही भाई. इथे पण कोळशाच्या गाड्या सगळ्या कोळशाच्या गाड्याच अजून लागत आहेत. बाकी ट्रेनचे जे लेट आहे तेवढंच. बाकी सर्व म्हणजे सुविधा ज्या आहेत चांगल्या आहेत. लगेच ब्लँकेट वगैरे सगळं आणून दिलं जे पाहिजे होतं. जेवणासाठी पण येऊन सारखं विचारतात की काय खाणार आहे का काय नाही. बट ॲप बीपचं पण नोटिफिकेशन सारखे येत आहेत. जे काय आहे ठीक आहे. ऑल ओव्हर गुड. छान सर्विस आहे. आपण प्रवास जो आहे आपला 26 तासांचा त्याच्यामधले काही तास आता आपण झोपेमुळे गेलेले आहेत. चांगलं आहे. अजून पुढे काय होणार माहिती नाही. पूर्ण संध्याकाळ अजून बाकी आहे. पूर्ण रात्र बाकी आहे. उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग आपण पोचू. फ्रेश होऊन आलेलो आहे मस्त. आई काय ग्लो आलाय मस्त चेहऱ्याला. स्किन खूप डॅमेज झालेली आहे. आता जाऊन थोडं स्किन केअर रुटीन पण फॉलो करावं लागेल. बाकी हे एक भारी काय दिसतंय. डॅचू खाऊया आता काहीतरी गाईस. 140 रुपयामध्ये मस्त अंडा राईस डाळ वगैरे घेतलेलं आहे. खाऊन मस्त परत झोपायचा कार्यक्रम बनवलेला आहे. बघूया आता खातो. हॅलो गाईस. एवढा एसीचा फ्लो जास्त आहे की मी कंट्रोलच करू शकत नाही माझी झोप पूर्णपणे. 7:30 वाजलेत आता. मस्त जेवलेलो दुपारी आणि झोपलोय तो डायरेक्ट आता उठतोय. काही शुद्धच नव्हती. एसीमुळे एवढा फ्लो एवढा आहे ना एसीचा की हे पण नाही काढू शकत अंगावरून. मस्त चिल्ड आहे एकदम पूर्ण वातावरण. गरम गरम कॉफी. 11:30 वाजलेले आहेत आणि कॅनडा करून एक मूवी आहे. साऊथ इंडियन मूवी आहे हिंदीमध्ये डब. ते बघता ती वाजले किती काय समजलंच नाही. काही निघून गेला. मस्त मूवी होता. थ्रिलर ऍक्शन
छान होता. आता लागलेला आहे भूक, त्यामुळे उठून आलोय खाली. आता बघतो काहीतरी स्टेशन आल्यावर काय भेटतंय का खायला, किंवा मग तिथे ऑर्डर करावं लागेल. काही मस्त वडापाव घेतलेत खूप टाइम नंतर. मुंबईला चाललोय आता 2 महिने, तर काय वडापाव वगैरे काय तिकडे भेटलं नव्हतं. तिकडे अलगच काहीतरी असायचं. सो आता घेतलेले आहेत वडापाव. आणि हा भाऊ जो आहे आपल्यासोबत, जिथे कामासाठी आहे, खूप हेल्प वगैरे करतोय, बोलणं चांगलं आहे. ठीक आहे. बाकी आता डायरेक्ट मुंबईत भेटू सकाळी ठाण्याला. खातो मस्त आणि झोपतो. चला. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल है. ये लोकल मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भाईखला. सो फायनली गाईज, होम स्वीट होम घरी पोचलेलो आहे मस्त. आणि जे मी मिस करत होतो, हा बेड, टी व्ही वगैरे सगळं बघून एकदम मजा आली आहे. फुल कम्फर्ट झोनमध्ये आल्यासारखं फील होत आहे. असं आपलंसं खूप वाटतंय खूप. आणि काल रात्री मम्मीला कॉल केलेला की मला सकाळी नाश्त्याला शेवया पाहिजे, शेवयांची खीर बनव. आणि आईचं प्रेम बघा, सकाळ सकाळी शेवयाची खीर. आणि आता काहीतरी टाइमपास. ये बॅक टू मुंबई. अजून हा ब्लॉग थोडा जास्त मोठा होईल, म्हणून आज 2 पार्टमध्ये ब्लॉग येणार आहे. आज आता फ्रेंड्स आणि आजूबाजूला थोडे माझे जवळची माणसं आहेत, त्यांचे रिॲक्शन्स घेणार आहे आपण. 2 महिन्यानंतर त्यांना भेटणार आहे, तर त्यांचे काय रिॲक्शन असतील काय. सो ब्लॉग पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, चला बाय, भेटू.